सकाळी दिवस लवकर चालू केला ना, दिवसभरात बरीचशी ठिकाणं पाहून होतात. असंच आमचं सुद्धा झालं. सकाळी 6:30 वाजता आम्ही पुण्यातून निघालो शिखर शिंगणापूरकडे. शिखर शिंगणापूरमध्ये आज आमचा महादेवाला अभिषेक होता. अभिषेकचं सगळं सामान घेतलं होतं आणि अभिषेकसाठी आज बरीचशी गर्दी होती. शंभू महादेवाच्या गाभाऱ्यात सुद्धा अभिषेकसाठी भरपूर गर्दी झाली होती. काही लोकांचे अभिषेक झाल्यानंतर आमचा नंबर लागला. आमचा अभिषेक झाला, देवाचं दर्शन छान झालं. मग आम्ही पंढरपूरकडे निघालो. वातावरण खूप छान होतं. त्यानंतर आम्ही पंढरपूरमध्ये राजभोग हॉटेलमध्ये अशी ही थाळी जेवली. थाळी खूप छान होती. मग आता विठ्ठलाचं दर्शन घेण्यापूर्वी म्हटलं चंद्रभागेमध्ये जावं, हातपाय धुवून घ्यावं. पंढरपूरमध्ये तर नेहमीच अशी गर्दी असते आणि त्या दिवशी बरोबर रविवार होता, त्यामुळे तर गर्दी खूपच होती. पावसाळा चालू होण्यापूर्वी बघा चंद्रभागे नदीमध्ये किती पाणी आहे आणि आज पावसाचं वातावरण पण झालं होतं. आणि देवस्थानच्या ठिकाणी मला असं हे चंदन, अष्टगंध वगैरे लावून घ्यायला खूप आवडतं. नदी किनाऱ्यावरती गेलो तर नदी किनाऱ्यावर खूप घाण होती, त्यामुळे मी इकडे पायऱ्या असलेल्या घाटावर आले आणि इथं थोडं पाणी स्वच्छ होतं, हातपाय धुतले आणि मग आम्ही निघालो दर्शनाला. तर ही बघा किती मोठी रांग लागलेली आहे विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्यासाठी. आम्ही मग मुखदर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही निघालो फलटणकडे आणि हे आहे फलटण मधलं खूप प्राचीन असं जबरेश्वर शंभू महादेवाचं मंदिर. इथेही फारशी गर्दी नव्हती, दर्शन छान झालं. त्यानंतर आम्ही संध्याकाळी येथील राम मंदिर पाहिलं. हे सुद्धा मंदिर खूप छान होतं. तर असा होता आजचा दिवस.